हिमोग्लोबिन हा शब्द तयार झालेला आहे दोन शब्दांपासून, तो म्हणजे हिम आणि ग्लोबिन. हिम म्हणजे आयन आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन्स. आणि ह्या हिमोग्लोबिनचं आपल्या शरीरात पोषण होण्यासाठी किंवा ॲब्सॉर्प्शन होण्यासाठी गरज असते ती व्हिटॅमिन सीची. आपल्याला ही हिमोग्लोबिन कमी झालं कुठल्या लक्षणांवरनं दिसून येतं तर दम लागणे, थकवा जाणवणे, केस गळणे, नखांचा आकार हा चमच्यासारखा खोलगट होणे, कुठल्याही कामात उत्साह न वाटणे, लहान मुलांची वाढ खुंटल्यासारखी वाटणे, हे अशा वेगवेगळ्या लक्षणांवरनं आपण ही तपासणी करायची की नाही हे ठरवू शकतो. हिमोग्लोबिन हे 11पेक्षा जर कमी आलं तर आपण आयर्न आणि ही प्रोटीन वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. जर बऱ्याच वेळा हिमोग्लोबिनचं प्रमाण चांगलं दिसते पण तरी ही लक्षणं दिसून येत आहेत तर त्यावेळी आपली फेरेटिनची तपासणी करायची. फेरेटिन म्हणजे याच्यामध्ये आयर्न स्टोअर्स दिसतात की आपल्या शरीरामध्ये किती प्रमाणामध्ये आयर्न आहे आणि त्यानुसार आपल्याला पुढे हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं का नाही हे कळू शकतं. म्हणून ह्या 2-3 तपासण्या की हिमोग्लोबिनची तपासणी, सिरम आयर्नची तपासणी आणि सिरम फेरेटिनची तपासणी ही आपण करून घ्यायला पाहिजे. याच्यावरनं एक अंदाज येईल की आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिन कमी होते की नाही. आता हे हिमोग्लोबिन कोणत्या वयामध्ये किंवा कोणत्या लोकांमध्ये कमी होण्याचं प्रमाण जास्त असतं तर व्हेजिटेरियन लोक, कारण त्यांच्यामध्ये आयर्नचं ॲब्सॉर्प्शन चांगलं होत नाही. एक लहान मुलांमध्ये, एक टीनेजर मुली ज्या आहेत त्यांच्यामध्ये मेन्स्ट्रुएशन चालू होतं, ब्लड लॉस होतो, त्यांच्यामध्ये ही आयर्न लेवल कमी आढळून येते. प्रेग्नन्सीमध्ये ज्यावेळी बाळाची वाढीसाठी आईचं आयर्न स्टोअर्स वापरली जातात त्यावेळी HB कमी झालेलं आढळतं. आणि त्याचबरोबर एल्डरलीमध्ये की त्यांच्यात मुळातच आहार हा कमी घेतला जातो आणि त्याच्यामुळे आयर्नची लेवल कमी झाल्यासारखे आढळून येते. तर ह्या सर्व लोकांनी आणि बाकीच्यांनी सुद्धा जर ही लक्षणं जर दिसत असतील तर हिमोग्लोबिनची तपासणी करून घेणं गरजेचं आहे. आता जर कमी आहे हे लक्षात आलंय तर ते वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे तर एक 3 गोष्टी आहेत की एक व्हेजिटेरियन सोर्सेस असतात, एक नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस असतात आयर्नचे पण आणि प्रोटीन्सचे पण. ते आपण एकदा थोडक्यात बघूया आणि नंतर यांच्या ॲब्सॉर्प्शन होण्यासाठी काय करता येईल आणि आयुर्वेद याच्यासाठी कसं मदत करू शकेल ह्या गोष्टी आपण थोडक्यात याच्यामध्ये जाणून घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस हे सगळ्यात चांगले आयर्नचे आणि प्रोटीनचे दोघांचेही मानले जातात कारण त्यांचं शरीरामध्ये ॲब्सॉर्प्शन चांगलं होतं. तर आयर्नसाठी कुठल्याही प्राण्याचं लिव्हर जे आहे ते आयर्न रिच असतं तर ते 6 ते 9 ग्रॅमपर्यंत, जर 100 ग्रॅम जर घेतलं तर त्यातनं तेवढं मिलीग्रॅमपर्यंत आयर्न आपल्याला मिळू शकतं. आता जर डेली रिक्वायरमेंट आपण बघितली तर लहान मुलाला एक कमीत कमी 10 मिलीग्रॅम रोज गेलं पाहिजे. स्त्रियांमध्ये ते 27 आणि जर प्रेग्नन्सी असेल तर 35 ते 40 मिलीग्रॅमपर्यंत रोजचं आयर्न हे शरीरामध्ये ॲब्सॉर्ब झालं पाहिजे असं आपण म्हणतो. नॉन व्हेजिटेरियनमध्ये आपण हा सोर्स बघितला की मीठ आहे, चिकन आहे, एग्जमध्ये असतं पण कमी प्रमाणात असतं, 1.2 पर्यंत असतं. आणि व्हेजिटेरियन सोर्सेसमध्ये खरं तर त्याच्यामध्ये आयर्नचं प्रमाण ते जे सोर्सेस आहेत त्याच्यात जास्त आहे परंतु ॲज कम्पेअर टू नॉन व्हेजिटेरियन फूड, परंतु त्याचं ॲब्सॉर्प्शन शरीरामध्ये चांगल्या प्रकारे होत नाही. तर आपण ती एकदा पहिले हे बघूयात की कुठले पदार्थ आहेत. तर तीळ आणि गूळ हे आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. त्याचबरोबर राजगिऱ्याची जी पानं आहेत ती, बीट आहे पण बीट लाल जरी दिसत असताना आपल्याला वाटतं की अरे याने रक्त वाढेल पण त्याच्यामधलं प्रमाण हे त्या मानाने कमी आहे, 1.2 पर्यंत असतात. हे बाकीच्यांचे जे आहेत त्याच्यामध्ये 10 ते 20 मिलीग्रॅमपर्यंत आपल्याला आयर्न 100 ग्रॅममधनं मिळू शकतं. त्याचबरोबर राजमा आहे, चना आहे, टोफू आहे, याच्यामध्ये पण आयर्नचं प्रमाण चांगलं आहे. बाजरीमध्ये एक आयर्नचं प्रमाण चांगलं आहे. परंतु ज्यावेळी आपण हे सगळं म्हणतो की याच्यामध्ये एवढ्या जास्त प्रमाणात आहेत परंतु आपण जर रोजच्या याच्यात बघितलं तर आपण तीळ काही 100 ग्रॅम रोज खाऊ शकत नाही किंवा गूळ आहे हा आपण 100 ग्रॅम रोज खाऊ शकत नाही. तर आपला हा संपूर्ण दिवसाच्या डाएटमधनं हा आयर्न वेगवेगळ्या पदार्थातनं आपल्याला तेवढी अमाऊंट गेली पाहिजे असं लक्षात घ्यायचं. तर व्हेजिटेरियन सोर्समध्ये जर सगळ्यात आपण रिच बघितलं तर जी हलीम किंवा अहळीव म्हणतो आपण त्याच्यात सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आयर्न सापडतं. ते म्हणजे की 100 मिलीग्रॅममध्ये 100 ग्रॅममध्ये 100 मिलीग्रॅम आपल्याला अहळी सापडते. म्हणजे ऑलमोस्ट एका चमच्यात 10 ग्रॅमचा असेल तर 10 ग्रॅम अहळीमधनं एका दिवसाची गरज ही लहान मुलांची भागू शकते. स्त्रियांना 2-2.5 चमच्यांमधून हे होऊ शकते. फक्त रात्री भिजवायचे आणि सकाळी उठून ती रिकाम्या पोटी आपण ते पाणी घेतलं तर एक दिवसाची गरज भागू शकते आपली. नॉन
व्हेजिटेरियन सोर्समध्ये आपण ती बघितलं. तर याच्याबरोबर दुसरं जे आहे ते ग्लोबिन म्हणजे प्रोटीन्स. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे अमायनो ॲसिड्सनी ते प्रोटीन बनतं, ते म्हणजे ग्लायसिन आणि हिस्टिडीन. त्यातलं ग्लायसिन जे आहे ते आपण शरीरात तयार होतं. काही पदार्थ आपण घेतले की ते आपलं शरीर ते ग्लायसिन नावाचे जे अमायनो ॲसिड्स आहेत ते तयार करू शकतात. तर ते कुठले सोर्स आहेत, तर व्हेजिटेरियन्समध्ये पनीर हे चांगला सोर्स आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे डाळी आहेत त्याच्यातनं आपल्याला ग्लायसिन मिळू शकतं. आणि नॉन व्हेजिटेरियन बघितलं तर जिलेटिन आहे, म्हणजे थोडक्यात जी प्राणी मीठ, चिकन वगैरे आहे त्याच्यामधनं आपल्याला ग्लायसिन मिळू शकतं. त्याचप्रमाणे हिस्टिडीन जे आहे ते इसेन्शियल अमायनो ॲसिड आहे, म्हणजे ते शरीरात तयार होत नाहीत, तर ते आपल्याला बाहेरून घ्यायला लागतं. तर ते कशातनं मिळतं, तर सगळ्यात जास्त आपल्याला ह्या दोघांचं जर रेशो बघितला तर 600 मिलीग्रॅमपर्यंत हिस्टिडीन लागतं आणि 2 ते 3 ग्रॅमपर्यंत आपल्याला ग्लायसिन लागतं. आणि जर 100 ग्रॅम पनीर आपण रोज खाऊ शकलो तर ही जी गरज आहे ह्या प्रोटीन्सची ती एकदम चांगल्या प्रकारे हे होऊ शकते, पूर्ण होऊ शकते. 600 ते 800 मिलीग्रॅम त्याच्यामध्ये हिस्टिडीन असतं आणि 1000 मिलीग्रॅम म्हणजे 1 ग्रॅमपर्यंत आपल्याला त्यातून ग्लायसिन मिळू शकतं. तर पनीर हा एक त्यातल्या त्यात चांगला सोर्स ह्या प्रोटीनसाठीचा आहे. तर ही आपण आहारामध्ये समाविष्ट करू शकतो. आता हे दोन्ही आपण घेतलंय, पण त्याचबरोबर यांचं ॲब्सॉर्प्शन शरीरामध्ये जाण्यासाठी काय करायला लागेल, तर सर्वात पहिले आपल्याला सगळ्यांना जसं माहिती आहे की व्हिटॅमिन सी रिच जर फूड आपण घेतलं तर आयर्नचं ॲब्सॉर्प्शन चांगलं होतं. तर मग त्यासाठी काय करायचं की एक पोह्यामध्ये पण आयर्न चांगलं असतं, त्याच्यामुळेच आपण ते पोह्यावरती लिंबू पण घालूया, त्यातलं जे आयर्न आहे ते आपल्या शरीरात चांगल्या प्रकारे ॲब्सॉर्ब होतं. तर व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ घ्यायचे, लिंबू घेऊ शकतो आपण म्हणजे जेवणामध्ये त्याचा समावेश करू शकतो. आवळा आहे, नंतर ऑरेंज आहे, संत्री, मोसंबी, पेरूमध्ये सगळ्यात चांगल्या प्रकारे चांगलं व्हिटॅमिन सी आहे. दुसरी एक गोष्ट की चहा किंवा कॉफी ही आपण जेवण झाल्यानंतर किंवा आयर्न रिच फूड खाल्ल्यानंतर जर घेतलं तर त्याचं ॲब्सॉर्प्शन चांगलं होत नाही, त्याच्यामुळे ते टाळून द्यायचं. दुधामध्ये जे कॅल्शियम असतं त्याने सुद्धा आयर्नचं ॲब्सॉर्प्शन कमी होतं, म्हणून दूध आणि दही हे या पदार्थांबरोबर शक्यतो सेवन करायचं नाही. तर ही एक काळजी घ्यायची की ज्याच्याने जे काय आपण खातोय त्याचं पण चांगलं आपल्या शरीरामध्ये ॲब्सॉर्प्शन होईल. आता हे सगळं झालं, आपण आहारही चांगला घेतला, त्याच्यासाठी ॲब्सॉर्प्शन होण्यासाठी पण आपण चांगल्या गोष्टी केल्या, पण त्याच्या व्यतिरिक्त काय, तर तुमचं पहिले सगळ्यात आधी पचनशक्ती चांगली म्हणजे मेटाबॉलिझम चांगलं पाहिजे. तुम्ही जे खाताय त्याचं एकदा व्यवस्थित पचन झालं तरच त्याचं शरीराला ॲब्सॉर्ब होऊन त्याचं पोषण मिळू शकतं. आणि त्या ठिकाणी आपण आयुर्वेदाची मदत घेऊ शकतो. तर आपले न्यूट्रिवेजचे जे च्यवनप्राश आणि शतावरी कल्प आहे किंवा आपला हर्बल टी आहे, हा आपल्याला मेन आपली पचनक्रिया नीट करून हे जे आपले आहार आहेत तो व्यवस्थित आपल्या शरीरात पचन होऊन त्यातले जे न्यूट्रियंट आहेत ते व्यवस्थित आपल्या रक्तात मिसळण्यासाठी मदत करतात. तर च्यवनप्राश कसा, तर त्यामध्ये आवळा आहे, म्हणजे आपल्याला व्हिटॅमिन सीची गरज जी आहे ती त्या आवळ्यातनं आपली पूर्ण होऊ शकते. त्याच्यामध्ये गुळवेल आहे, पिंपळी आहे, ह्या गोष्टी पचनासाठी चांगल्या उपयोगी होऊ शकतात. मग त्याचबरोबर त्याच्यामध्ये मनुका आहे जे पोट साफ करायला मदत होते. असंख्य घटक आहेत त्याच्यामध्ये की ज्याच्याने तुमची पचनक्रिया व्यवस्थित होऊ शकते. आणि दुसरं जे शतावरी कल्प सांगितलं की बऱ्याच वेळा हार्मोनल इम्बॅलन्समुळे सुद्धा हिमोग्लोबिनवरती इफेक्ट दिसून येतो. तर शतावरी कल्प जर रेग्युलरली घेतला गेला तर हार्मोनल बॅलन्स होण्यासाठी पण त्याची मदत होऊ शकते. हर्बल टी हा पित्त कमी करतो, म्हणजे तुमच्या शरीरात खूप ॲसिडिटी जास्त असेल तर तुम्हाला पित्ताजीर्ण म्हणजे की ते अन्नपचन होत नाही, तर ते पचन नीट होण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. तर असा आहार आणि आयुर्वेदातलं अगदी औषध नाही म्हणणार, पण जे तुमच्या पचनाला सपोर्ट करेल अशा गोष्टी जर तुम्ही योग्य प्रमाणात घेतलात तर नक्कीच हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.